हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो, कशा आहेत सर्वजणी. आता सध्या तर खूप ऊन वाढले ताईंनो. आणि इथं मी आता सध्या गावाकडे, तर गावाकडं खूप ऊन लागतं आणि तिकडं कसं आपण रूमच्या आतमध्येच कामं असतात, तर त्यामुळे एवढं काय ऊन जाणवत नाही. पण इकडं खूप ऊन जाणवतंय. आणि यशस्वीला खेळण्यासाठी तर जागा वगैरे भरपूर झाली. मंदिराकडे मैदान वगैरे आहे खेळायला. पण कारण असं आहे की उन्हामुळे तिला बाहेरच जाता येत नाही. सकाळी 8च्या अगोदर थोडंसं जाते ती बाहेर, आणि संध्याकाळी म्हटलं तर मग 7च्या नंतर हरिपाठ वगैरे चालू असतं, तर त्यासाठी जाती टाळ घेऊन हरिपाठातमध्ये बसती, काही खेळती, काही तिला नाद आहे थोडासा. टाळ्या वाजवते कधी, टाळ वाजवते कधी, बसते आणि खेळते थोडाफार. थोडा वेळ खेळते आणि मग नंतर येते. पण इथं घरी पण थोडं मोकळं आहे. आणि कसं तिकडं आपल्याला रूमा पण छोट्या छोट्या असतात आणि सामानामुळे जास्त जागा पण नसते खेळायला, त्यामुळे तिथं नाही एवढं खेळता येत तिला. इथं मोकळं वाटतंय आणि मस्त रमली ती. पण नवीन नवीन थोडंसं कोणाकडे जात नव्हती. कसं आहे, थोडे बरेचसे 5-7 महिने झाले मी आईकडं येऊन गेलेली, त्यामुळं ती कसं आहे सारखे सारखे समोर माणसं असली की त्याची ओळख राहते. आणखी लहान असल्यामुळे एवढं समजत नाही तिला. मात्र मस्त रमली. भैयाकडं वगैरे जाते आता सगळ्याकडं. तर आज म्हटलं, आई म्हटली की चल आज रव्याच्या पापड्या बनवते तुझ्यासाठी, कारण की मग आता थोड्या दिवसात मला 2-4 दिवसानंतर जायचं आहे पण तिकडं पुण्याला. तर त्यामुळं म्हणली एक एक करून बनवून घेऊया. तर एक रेसिपी शेअर केली मी तुम्हाला खारवड्याची. तर म्हटलं चला आता ह्या रव्याची पण करूया उन्हाळी वाळवून, कारण आता सगळीकडंच चालू आहे. तर तुमच्याकडं पण झाले का, कोणाचे झाले असतील, कोणाचे चालू असतील, तर कोणी चालू पण करणार असेल, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कामानुसार. आणि तिकडं पुण्याला तर नाही बनवतात, कारण की गॅस वगैरे आता शक्यच नाही गॅसवर काही असं बनवणं म्हटलं की. आणि थोडंफार बनवायला पण काही नाही, पण कारण की तिथं काय टेरेसला वाळायला टाकली ना तर खूप कबूतर आहेत. ते कबूतर काय ठेवणं शक्यताच नाही, कारण गहू ज्वारी पण वाळायला टाकली ना तर ते पण आपण टाकून जर आलो ना खाली, 1-2 तासात गेलो तर काहीच राहत नाही. त्यामुळे ह्या असं काही तर ठेवणं शक्य नाही. आणि हवा वगैरे बांधकाम खूप चालू आहेत ना, तर हवा सुटली की पूर्ण धूळ वगैरे येते, त्यामुळे जमतच नाही तिकडं. आणि गॅसमुळं तर नाहीच आहे. तर आई दरवर्षी देत असते, पण ह्या वर्षी म्हटली चल सगळे आता तुझ्यासोबतच देते, आता आलेली आहेस तर. तर त्यामुळं मग खारवड्याची रेसिपी कशी वाटली तर ती बी नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे कसे बनवतात ते सांगा. आणि कसं आहे, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी रेसिपी बनवली जाते. काही साईडला कसं खारवड्या बनवल्या जातात बाजरीच्या, काही साईडला पापड्या बनवल्या जातात तिळाच्या, खारवड्याचे तीळ टाकून, कोणी तीळ लावून म्हणा, कसे वेगवेगळं. तर तसं इकडं माझ्या आईकडनं खारवडी बनवली जाते. तर कशा वाटतात ते पण सांगा मला कशा वाटल्या. तर टेस्टला तर छान झाल्या, मी खाऊन पाहिले तर. पण आता तुम्ही तर टेस्ट नाही घेऊ शकत, पण बघा तुम्हाला कशा वाटतं, तर तुमच्याकडे काय करतात तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा, काही नवीन असेल तर. तर तिनं काय केलं, रात्री रवा 1 किलो भिजायला ठेवला पाण्यामध्ये, चांगला भिजून घेतला, तर चांगला फुलला सकाळच्याला. आणि सकाळी मग एक पातेल्यामध्ये आदण ठेवलं पाण्याचं. 1 किलोच्या प्रमाणे हे जे बकेट दिसतं का, ते 2 बकेट ठेवले होते. आणि थोडंसं पाणी शिल्लक असेल ना तर बरं पडतं, कारण की नंतर मग ना थंड पाणी टाकावं लागतं, नाही तर मग गरम करा तोपर्यंत हे चुके ना तर पूर्ण शिजून जातो. त्यामुळं तर थोडंसं जास्तच टाकलं होतं. आणि रव्याचे असल्यामुळे पाणी लागतं, फुलतो ना रवा होईल तेवढा. भिजला होता रात्रभर चांगला. मग सकाळी वरचे जे पाणी येतं ना रव्याचं ते काढून घेतलं. आणि जो खाली तळाला साचलेला होता ना रवा, तर तो पूर्ण चमच्याने एकदा हलवून घेतला पूर्ण. आणि पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडेसे जिरे टाकले. म्हणजे जिरे तुमच्या आवडीने टाकू शकता, नाही तर नाही, पण टेस्ट छान लागते जिऱ्याने, तर जिरे टाकले थोडेसे. आणि चांगलं असं थोडं 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 टाकून हटून घेतलं ते पूर्ण. आणि अर्धा-पाऊण तास चांगलं एकदम कमी जाळ लावून चुलीला शिजू दिलं पूर्ण. आणि शिजल्याच्या नंतर इथं आई ना धोतरावरच घालते, कोणी साडीवर, कोणी धोतरावर, कोणी पन्नीवर पण घालतं, ज्याची त्याची हे असते घालण्याची. तर इथं आई तर धोतरावरच घालते. धोतर पूर्ण आईनं स्वच्छ धुवून वाळवलं होतं कालच. आणि आज काय केलं, पूर्ण धोतरना ओलं केलं पाण्यामध्ये आणि खाली अंथरून दिलं. आणि त्यावरती मग पापड्या, तर ते सगळं काही चिकवरती आणता येत नाही पापड्याचं, कारण की थंड झाला ना तर मग पापडी अशी पूर्ण टाकल्याच्या नंतर पांगवायला म्हणलं तर येत नाही. त्यामुळं ती थोडं थोडं घेऊन येत होती वरती. मग तिला म्हणलं चल मी पांगू लागते, कारण सकाळी आता बघा दिसत असेल ऊन पण आलं होतं. 7-7:30 वाजलेच होते, थोडासा होतोच टाईम उशीर. सकाळी लवकरच तुम्हाला दिसत असेल आधण ठेवलं होतं तेव्हा तर अंधार होता, तेव्हा 5-5:30 वाजले. पण पूर्ण शिजूच तर चहा वगैरे बनवूच तर हे बाकीचे कामं ते होईपर्यंत थोडंसं टाईम तर ऊन झालं. तोपर्यंत तिला म्हणलं चल मी थोडंसं पांगू लागते, ते बारीक असतं थोडं 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 करायला. तर दोघी करू म्हणलं पटकन होईल म्हणून. तर मग मी आईनं पूर्ण पापड्या पांगून वगैरे घेतल्या. आणि दिवसभर चांगल्या वाळू द्यायचे, छान वाळल्या उन्हामध्ये, की दुसऱ्या दिवशी सकाळी काढायच्या, म्हणजे मस्त निघतात, तुटत वगैरे नाही आहेत काही.
जिकडल्या साईडनं पापड आहेत ना त्या साईड वरती करायची आणि खालच्या साईडनं पूर्ण पाणी टाकायचं धोत्रावरती आणि थोडं 1-2 मिनिट पूर्ण भिजू द्यायचं आणि भिजल्याच नंतर ना एकदम अशा खूप अशा पटपट पटपट अशा पापड्या निघतात. आता इथं आईन मी काढत होतो आणि यशस्वी मध्ये करत होती. तिच्या मनाला आलं तर ती घेऊन टोपल्यातल्या पापड्या पण फेकून देत होती. पण कसं आहे तिचं नाही कळत तिचं चला पण खेळती ना असे भोवताल खेळती, त्रास वगैरे नाही देत. ते मला बरं वाटतं कारण की खेळती, तिला फक्त तिच्या मनासारखं करू द्यावं लागतं. आपण असं चुकीचं तर नाही करू देत पण ती खेळती. तर म्हटलं चला ती खेळते तोपर्यंत आईला म्हणलं आपण काढू आणि एक साईडला लगेचच वाळवायला पण टाकायच्या होत्या. म्हणलं कसं आहे पटपट काढणं लगेच टाकलं तर बरं पडतं. तर ओली पापडी ना रव्याची वगैरे गव्हासारखं चिकटपणा असतो ते चिटकती वल्ल्यात ओली पापडी, त्यामुळं तिला म्हणलं एक साईडला काढू आणि लगेच एका साईडला साडीवरती टाकू म्हणलं वाळायला. आणि दिवसभर दुसऱ्या दिवशी उन्हात कणकण अशा वाळल्या ना पापड्या की मग भरून ठेवतात डब्यामध्ये. तर गव्हाच्या पण पापड्या बनवल्यात तिने, पण गव्हाच्या पापड्याची ना ज्या दिवशी बनवल्या का त्याच दिवशी सकाळी मी आले तोपर्यंत आईच्या पापड्या बनवून पण झाले, म्हणजे पूर्ण पांगून पण झाल्या होत्या, शिजला होता चिक वगैरे आणि झालं होतं. त्यामुळे मग मला काही शेअर नाही करता आलं ती गव्हाच्या पापड्याचं. तर म्हटलं जाऊ दे चला. ती म्हणली मी एक एक करून घेते तोपर्यंत तुला यायला टाईम येतो. तर तिनं त्या पापड्या वगैरे घेतल्या बनवून आणि बाकीचं पण थोडंफार बनवलंय, शूट पण झाले. पण कसं व्हॉइस ओव्हरमुळे बाकी राहिले ते व्हिडिओ टाकायचे. तर एक एक करून टाकेल मी हळूहळू. आणि सध्या तर मी उन्हाळी वाळवण्याचंच इकडलं शेअर करते, तिच्या घरातलं रुटीन वगैरे तिचं नाही शेअर करते. तिला वाटेल तेव्हा मी करेल शेअर, कसं तिच्या मनावरती. त्यामुळे तुम्हाला सध्या तर हेच येतील व्हिडिओ. आणि सध्याच सगळीकडंच चालू पण आहे की उन्हाळी वाळवण वगैरे, जे तो आपल्या पद्धतीनं ज्याला टाईम भेटेल त्याची, कोणाची बनवून झाली असतील कोणाची चालू असतील. तिथं आईचं पण चालूच आहे. तर मग पाणी टाकून आईने थोडं करून काढून घेतले आणि मी साईडला लगेचच साडीवरती वाळवायला टाकल्या होत्या. मी थोडं करून लगेचच म्हणलं वाळून घेते मी. तर बघा आता इथं वाळायला टाकले. आता दिसतात अशा, पण तळल्याच्या नंतर पूर्ण मोठी चांगली फुलती ताईनं पापडी. आणि एखाद्या पापडीचा तुकडा कसं आहे काढताना थोडंसं खिसायला ना तर झालाय, पण चांगलं आहे बघा. एकदम अशा काचासारख्या झाल्यात पापड्या आणि छान झाल्यात बरं का. वाटलं होतं म्हणजे कसं आहे कोणती बी गोष्ट आहे ना आपण केली ना तर ते होईपर्यंत चांगली, मग माणसाला मनाला समाधान वाटतं चांगली झाल्याच्या नंतर. इथं चांगल्या रात्री वाळल्याच्या नंतर आईने तळायला घेतल्यात बघा, छान अशा फुलल्यात आणि मस्त झाले टेस्टला. आणि मीठ वगैरे व्यवस्थित झाले, त्याला जसं लागेल तसं तर टाकतो ना आपण. आणि तिळाने त्याला टेस्ट येते, तिळं आणि जीर येतं. मला तिथं अगोदर तिळाचं लक्षच नाही सांगायचं, तर तिळं पण टाकले होते आईनी, पण जास्त नव्हते टाकले. कसं ज्वारीच्या पापडीत जास्त तीळ असले तर छान लागतात. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा ताईनं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.